1990च्या दशकातली मुंबई गँगस्टर्स आणि अंडरवर्ल्डच्या गुंडांचा अड्डा। मुंबईत कधी भरधाव वेगानं गाड्या येतील, बंदुकींच्या फायरिंगचा आवाज होईल आणि गँगवॉर पेटेल याचा अंदाज सुद्धा मुंबईकरांना लागत नव्हता। दिवसा ढवळ्या भर रस्त्यात एकमेकांचे मुर्दे पाडण्यासाठी डी कंपनी, दगडी चाळीची गँग, छोटा राजनची गँग, नाईक गँग या टपून बसलेल्या असायच्या। सर्वसामान्य मुंबईकर मात्र या दहशतीखाली होते। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मुंबईकरांचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा झाला होता। पण अशात मुंबईकरांना या दहशतीच्या सावलीमधनं बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावली काही नावं। प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रवींद्र आंग्रे आणि अजून अशीच अनेक। हे होते 1990च्या दशकातले हिरो, गुन्हेगारांचे कर्दनकाळ, एन्काउंटर स्पेशलिस्ट। याच यादीत पुढील काही काळात एक नाव ॲड झालं आणि ते नाव म्हणजे एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक। 1995 मध्ये सेवेत रुजू झालेले दया नायक त्यांच्या बेदरकार व्यक्तिमत्वामुळे आणि निडर स्वभावामुळे प्रसिद्ध झाले। तेव्हापासून आत्तापर्यंत दया नायक यांचं नाव वारंवार चर्चेत असतं। आज पुन्हा एकदा दया नायक हे नाव चर्चेत आले। निमित्त ठरलंय सैफ अली खान याच्या स्वतःच्याच घरात झालेल्या हल्ल्याचं। या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी नायक यांच्यावरती असल्याचं समजते। कोण आहेत दया नायक, कसा आहे त्यांचा इतिहास आणि या हल्ल्याचा तपास त्यांच्याकडे देण्यामागची नेमकी कारणं काय आहेत, याच प्रश्नांचा आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। काल मध्यरात्री अभिनेता सैफ अली खान याच्या राहत्या घरात त्याच्यावरती एका चोरट्याकडून चाकूनं भयंकर वार करण्यात आले। मुंबईतल्या प्रतिष्ठित आणि सुसज्ज सोसायटीत राहणाऱ्या सैफ अली खान याच्या 11व्या-12व्या मजल्यावर असणाऱ्या घरात घुसून चोरी करण्याचा या चोरट्याचा खरा डाव होता। परंतु सैफच्या घरातील एका कर्मचाऱ्याने त्याला बघितलं आणि त्याचा डाव धुळीला मिळाला। त्यानंतर त्याला पकडण्यासाठी सैफ अली खान स्वतः पुढे धावून गेला। आपण पकडले जाणार या भीतीपोटी त्या चोरट्यानं चक्क सैफ अली खान याच्यावरती चाकूनं हल्ला केला, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर येते। सध्या सैफ अली खानवरती दवाखान्यात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। पण मंडळी, या प्रकरणात काल क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नायक यांची एंट्री झाली आणि पुन्हा एकदा दया नायक या नावाची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली। दया नायक कर्नाटकातल्या उडुपीमधल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला पोरगा। 6वी-7वीत असताना दया पैसे कमावण्यासाठी मुंबईकडे आला। फुटपाथवर रेल्वे स्टेशनवरती झोपू लागला। अशात त्याला रेल्वे स्टेशनमधल्या कॅन्टीनमध्ये नोकरी मिळाली। मग पुढे एका मोठ्या बारमध्ये त्याला वेटरची नोकरी मिळाली। महिन्याला पगार होता अवघा 500 रुपये। पण दयाला त्याच्या बोलण्यातल्या गोडव्यामुळं 400-500 रुपये टिप सुद्धा मिळायची। निम्मे पैसे स्वतःजवळ ठेवायचा आणि निम्मे पैसे गावाकडं आईला मदत म्हणून पाठवायचा। पण या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा दयाची शिक्षणाची आवड मात्र काही सुटली नाही। दिवसभर हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचं आणि दया रात्री अभ्यासाला बसायचा। बार मालकाने त्याचा हा प्रवास बघितला आणि दयाची ॲडमिशन त्यानं एका नाईट स्कूलमध्ये केली। आता दया व्यवस्थितपणे शिक्षण करू लागला। पण हॉटेलमध्ये येणाऱ्या मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे बघून दयाला आपण सुद्धा पोलीस अधिकारी व्हावं अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली। मग त्यानं त्या अधिकाऱ्यांशी जास्त वेळ संपर्क ठेवायला, बोलायला सुरुवात केली। पोलीस होण्यासाठी काय करावं लागतं, कोणता अभ्यास करावा लागतो याची माहिती घेऊ लागला आणि 1995 मध्ये दयाचं हे स्वप्न पूर्ण झालं। नायकनं PSI पदाला गवसणी घातली। 1996 मध्ये दया नायक याचं पहिलं पोस्टिंग झालं जुहू पोलीस ठाण्यात। आईला घरात हातभार लावायचा म्हणून बारमध्ये वेटरचं काम करणारा दया आता पोलीस उपनिरीक्षक दया नायक झाला होता। अंगावर वर्दी आली। लहानपणापासून ज्या अधिकाऱ्यांकडे बघून दया मोठा होत होता त्याच अधिकाऱ्यांच्या हाताखाली दया नायकनं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। दया तसा आधीपासूनच बेदरकार, निडर, स्वतःच्या जीवाची कसलीही पर्वा नसलेला वेटर म्हणून काम करत असल्यापासून दयाच्या डोक्यात एकच गोष्ट होती, मुंबईत दहशत पसरवणाऱ्या गुंडांची दहशत कायमची संपवायची। त्यासाठी आधीपासूनच दया नायक यानं मुंबईमध्ये आपले हेर ठिकठिकाणी पेरून ठेवले। एखाद्या गुंडाची खबर मिळाली की दया नायक लगेच त्या ठिकाणावर हजर व्हायचे। असंच 31 डिसेंबर 1996 मध्ये दया नायक यांचा पंगा पडला छोटा राजनच्या 2 गुंडांसोबत। पण याचं रूपांतर झालं झटापटीत। ही बातमी तत्कालीन डेप्युटी कमिशनर सत्यपाल सिंग यांच्यापर्यंत गेली। दया नायक यांनी केलेल्या त्याच्या कामगिरीमुळं सत्यपाल सिंग यांना माहिती होतं दया नायकचं पुढं काय करायचं आणि सत्यपाल सिंग यांनी दया नायक याला CIU अर्थात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटमध्ये रवाना केलं आणि तिथंच दया नायक यांचा संपर्क झाला प्रदीप शर्मांसोबत। त्यावेळी अंडरवर्ल्डवर कंट्रोल आणण्यासाठी मुंबई पोलिसांना फ्री हँड दिला होता आणि यातूनच प्रदीप शर्मा यांच्यासारखे अधिकारी एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले।
1996 मध्ये प्रदीप शर्मा यांना कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तव याचे 2 कार्यकर्ते मुंबईत येणार असल्याची एक टीप मिळाली. सापळा रचला गेला. प्रदीप शर्माची टीम त्या ठिकाणावर हजर झाली आणि या चकमकीत दया नायक यांच्या पिस्तुलातून निघालेल्या गोळ्यांनी या कार्यकर्त्यांचा वेध घेतला. दया नायक यांच्या हातातून पहिला एन्काउंटर झाला होता आणि एन्काउंटर स्पेशालिस्टच्या यादीत आता दया नायक हे नाव सुद्धा समाविष्ट झालं. आपले सिनियर असणाऱ्या प्रदीप शर्मा आणि इतर अधिकाऱ्यांसोबत दया नायक यांनी या गुंडांना हैराण करून सोडलं. दया नायक किती डेअरिंगबाज होते हे सांगायचं झालं तर सादिक कालियाचा एन्काउंटरचा किस्सा सांगता येतो. सादिक कालिया दोन्ही हातांनी सहजरित्या पिस्तूल चालवण्यासाठी मुंबई अंडरवर्ल्डच्या दुनियेत प्रसिद्ध होता. यात सादिक कालियासोबत दया नायक यांची दादरमधल्या फुले बाजारात धरपकड झाली. अशात सादिकनं दया नायक यांच्याकडे गोळी मारली. गोळी लागली दया नायक यांच्या मांडीला. दया नायकांचा अख्खा पाय रक्तानं लालबुंद झाला. आता सादिक सारखा कुख्यात गुंड समोर असताना दया नायक यांचा टिकाव लागणार नाही आणि दया नायक आज संपणार असा सगळ्यांचा अंदाज लागला. पण दया नायकांनी सगळ्यांचा अंदाज आणि सादिक कालिया दोघांनाही धूळ चारली. 10-20 नाही, दया नायकांचे एन्काउंटरची संख्या झाली 80च्या वर. डोळ्यावर गॉगल, बायसेप फुगतील असा टाईट शर्ट आणि कमरेला अडकवलेलं पिस्तूल. दया नायक गुन्हेगारांचा कर्दनका ठरत होते. पुढे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात ATS मध्ये सुद्धा त्यांची रवानगी करण्यात आली. या काळातील एक घटना घडली. दया नायक यांनी आपल्या आईच्या नावानं गावाकडे एक शाळा बांधली. पण या शाळेच्या उद्घाटनाची बातमी प्रसिद्ध झाली ती उद्घाटनाला उपस्थित असणाऱ्या मोठमोठ्या सेलिब्रिटीजमुळं. अगदी अमिताभ बच्चन पर्यंत सेलिब्रिटी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. दया नायक यांचे बॉलिवूडशी चांगले संबंध होते त्यामुळे सुरुवातीला या बातमीची दखल कोणी घेतली नाही. पण अशात 2003 मध्ये पत्रकार केतन तिरोडकर यांनी दया नायक यांच्यावरती आरोप केले. अंडरवर्ल्ड डॉन सोबत दया नायक यांचा संबंध असून ते छोटा शकील सारख्या गुंडांसोबत काम करतात असा त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला आणि मग दया नायक यांच्यावरती समिती नेमण्यात आली. मकोका अंतर्गत त्यांची तपासणी झाली पण दया नायक निर्दोष सुटले. पण त्यांच्यावरती होणारे आरोप काही थांबायचं नाव घेत नव्हते. अशात 2006 मध्ये त्यांना अँटी करप्शन ब्युरोकडून 2 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. दया नायक यांचं 5 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं. 2009 मध्ये जेव्हा त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी चौकशी नेमण्यात येत होती तेव्हा DGP असणाऱ्या SS विर्क यांनी या चौकशीला नकार दिला. 2010 मध्ये सुप्रीम कोर्टाकडून त्यांना दिलासा दिला गेला आणि पुन्हा एकदा दया नायक पोलीस सेवेत रुजू झाले. त्यानंतर सुद्धा अनेक गाजलेल्या केसेसमध्ये दया नायक यांचं नाव तपासात समोर यायचं. अँटेलिया प्रकरणात, मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणात सुद्धा दया नायक तपासात सामील होते. अशा दया नायकांकडे सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या तपासाची सूत्र मिळतात अशी बातमी आता समोर येते. आता हा तपास दया नायक यांच्याकडे का दिला जातोय याची सुद्धा काही कारणं समोर येत आहेत. दया नायक यांचं असणारं बॉलिवूडशी कनेक्शन. याआधी सुद्धा जेव्हा सलमान खान याच्या घरावरती गोळीबार करण्यात आला, गोविंदाच्या पायाला गोळी लागली तेव्हा त्या ठिकाणी दया नायक यांची एंट्री झाली होती. शिवाय बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुद्धा याच दया नायक यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आत्ता सुद्धा सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण असणार. मग आता दया नायकांसारखा बॉलिवूडशी कनेक्ट असणारा अधिकारी तपास करत असेल तर बॉलिवूडमधलं वातावरण थोडं शांत व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास दया नायक यांच्याकडे सोपवण्यात आला असावा असं बोललं जाते. म्हणजे असा होता सुपर कॉप एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांचा इतिहास. बारमध्ये वेटर म्हणून काम करणारं पोरग ते कुख्यात गुन्हेगारांचा कर्दनकाळ. ज्यांचं नाव ऐकलं तरी अंडरवर्ल्ड डॉन्स चळाचळा कापतात. अशा दया नायकांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन सनसनीत व्हिडिओसोबत. धन्यवाद.